Friends, today we see the method for obtaining coherent source. कोहरंट सोर्स मिळवायच्या मेथड्स आज आपण पाहणार आहोत. पहिली मेथड आहे लॉयड्स मिरर. तर या मेथडमध्ये लॉयड्सनं काय सांगितलं, इट इज अन अरेंजमेंट इन विच ऑब्झर्व इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व बाय यूजिंग मिरर अँड सोर्स. ही एक मेथड आहे आणि या मेथडमध्ये किंवा या अरेंजमेंटमध्ये लॉयडनं सांगितलं की यात महत्त्वाचं काय आहे, ते एक सोर्स असतो. एक सोर्स आपण कन्सिडर करणार आहे. हा एक सोर्स आहे, एस बी द सोर्स ऑफ लाईट, अँड वन मिरर. एक मिरर आहे, प्लेन मिरर आहे, हे आपण यात कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट बघा, होल इंटरफरन्स इज नॉट ऑब्झर्व ऑन स्क्रीन. स्क्रीनवरती आपल्याला ही जी स्क्रीन आहे या स्क्रीनवरती आपल्याला होल स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न मिळत नाही. तर आपल्याला काय मिळतं, एक पर्टिक्युलर रिजनमध्ये इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. आणि हा जो इंटरफरन्स पॅटर्न आहे हा कशामुळे, इट इज ड्यू टू रिफ्लेक्टेड वेव्ह अँड डायरेक्टेड वेव्ह. रिफ्लेक्टेड वेव्ह आणि डायरेक्टेड वेव्हचं म्हणजे काय, तर इथं पहा की हा जो सोर्स आहे या सोर्सपासून काही रेज डायरेक्ट स्क्रीनवरती रीच होत आहेत, तर काही रेज आफ्टर रिफ्लेक्शन रीच होत आहेत. याचा अर्थ काय की कुठलाही इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा असेल तर त्या इंटरफरन्समध्ये 2 or more वेव्स पाहिजे, 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्ह. आणि त्या वेव्ज कशा पाहिजेत, त्या वेव्ह कोहरंट सोर्स असावा, म्हणजे त्या वेव्ह ज्या सोर्सपासून बाहेर पडतील तो सोर्स कोहरंट असावा. ओके. नेक्स्ट, the light from source is made falls on the plane at grazing angle as shown in the figure. आता ग्रॅझिंग अँगलचं मिनिंग काय, या ठिकाणी जी डायग्राम दाखवलेली आहे या डायग्राममध्ये ग्रॅझिंग अँगल कशाला म्हणायचं ते पहा. ग्रॅझिंग अँगल, द अँगल बिटवीन इन्सिडन्स रे अँड रिफ्रॅक्टिंग सरफेस, इट इज कॉल्ड एज ग्लान्सिंग अँगल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रॅझिंग अँगल. ओके. नेक्स्ट बघा, सम लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन स्क्रीन ॲज शोन इन ब्ल्यू लाईन्स. यांनी सांगितलं की ज्या लाईट्स डायरेक्टली स्क्रीनवरती जाऊन फॉल्स होत आहेत त्या लाईन कशा दाखवल्या आहेत, ब्ल्यू लाईननं किंवा ब्ल्यू लाईटनं दाखवलेल्या आहेत. अँड सम लाईट फॉल्स आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर ॲज शोन बाय रेड लाईन्स. म्हणजे काही लाईन्स रिफ्लेक्शन नंतर आहेत त्या रेड लाईन्सनं दाखवलेल्या आहेत. लाईट ॲपियर्स टू कम टू फॉर्म 2 व्हर्च्युअल सोर्सेस, सो वी गेट द 2 सोर्सेस. आता या ठिकाणी सिम्पली हे माहिती असू द्या, रिअल सोर्सपासून लाईट इन्सिडेंट होते रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती किंवा रिफ्लेक्टिंग सरफेसवरती. आफ्टर रिफ्लेक्शन दिस रेज आर रिचेस ऑन स्क्रीन. ते रेज स्क्रीनवरती रीच होत आहेत. ॲट ए सेम टाईम सम अदर रेज आर डायरेक्टली रीच टू द स्क्रीन. काही रेज डायरेक्टली रीच होत आहेत, त्यालाच आपण डायरेक्टेड वेव्ह म्हणतोय. त्यानंतर ना नेक्स्ट, जर आपण हेच रिफ्लेक्ट झालेले रेज बॅक साईडला वाढवले तर आपल्याला काय मिळेल, दे रिचेस ॲट कॉमन पॉईंट किंवा ते एका कॉमन पॉईंटला रीच होत आहेत. दिस कॉमन पॉईंट इज व्हर्च्युअल सोर्स. हे दोन काय झाले मग, हा रिअल सोर्स आणि व्हर्च्युअल सोर्स. एक रिअल सोर्स आहे तर दुसरा व्हर्च्युअल सोर्स आहे. पण आता इथं आपल्याला माहिती आहे की आपण स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न मिळवतो आहे, याचाच अर्थ 2 सोर्स ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. याचा अर्थ ते 2 लाईटचे सोर्स कोहरंट आहेत अँड ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम सोर्स. आणि या दोन्हींचं ओरिजिन जे आहे ते सेम आहे. ओके. इथं दिलं आहे, दे आर डिराईव्ह फ्रॉम सिंगल सोर्स अँड हेन्स they are coherent source. The interfere and interference pattern is observed. Okay. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, व्हॉट इज द फ्रेस्नेल बायप्रिझम. आता फ्रेस्नेल बायप्रिझममध्ये काय आहे तर आपण ते आता पाहूया. ओके. फ्रेस्नेल बायप्रिझममध्ये आपण दोन प्रिझम कन्सिडर करणार आहोत. त्यातला पहिला प्रिझम जो आहे तो हा आहे विथ ॲक्यूट अँगल. इथं जो अँगल आहे तो ॲक्यूट आहे. अनदर प्रिझम इज सेकंड प्रिझम, हा दुसरा प्रिझम आहे. ओके.
इथं स्लिट यस आहे, हा जो रिजन आहे हा रिजन तो रिजन रिफ्रॅक्टिंग एज आहे अँड रिफ्रॅक्टिंग एज इज पॅरलल टू द स्लिट. या स्लिटला हे रिफ्रॅक्टिंग एज कसं आहे पॅरलल आहे. ओके, ह्याच्यानंतर ना वेन मोनोक्रोमॅटिक लाईट इन्सिडेंट ऑन, आता या दोन्ही प्रिझमवरती मोनोक्रोमॅटिक लाईट आपण इन्सिडेंट करतो आहे. त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे किंवा पहिला जो प्रिझम आहे तो हा या फर्स्ट प्रिझमवरती लाईट इन्सिडेंट करतो आहे. हे आपल्याला या डायग्राममध्ये दिसते. ओके, ही लाईट पास होताना कशी पास होईल तर जो ग्रीन पार्ट दाखवला आहे हा इकडं जाईल, हा सरळ जाईल, हा इकडं जातो. ओके, सिमिलर वे हा झाला एक पार्ट. दुसरा सेम साईडला किंवा दुसऱ्याही साईडला बघा की आपल्याला सेम कंडिशन दिसेल. सेम वे लाईटचे रे इन्सिडेंट झालेत, लाईटचे जे रेज आहेत ते प्रिझमवरती इन्सिडेंट झालेत. आफ्टर रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ना ते रेज रीच झालेत ऑन स्क्रीन XY. ओके, जर आपण तेच रे जे रिफ्लेक्ट झालेले रे आहेत किंवा रिफ्रॅक्ट झालेले रेज आहेत ते जर बिहाइंड वाढवले, आपण पाठीमागं वाढवले तर आपल्याला असं मिळेल की 2 पॉईंट मिळतात, S1 अँड S2. या 2 कॉमन पॉईंटला किंवा S1 अँड S2 इट इज ॲक्ट्स लाईक सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, सेकंडरी सोर्स म्हणून काम करतात. अँड दे आर ओरिजिनेटिंग फ्रॉम सोर्स यस, आणि यसपासून ते तयार झालेले आहेत. ओके, दिस सोर्स S1 अँड S2 acts like coherent source. Then interference of light produced on screen. त्या स्क्रीनवरती आपल्याला काय मिळेल, अल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड्स मिळतील. बरोबर ना. पण इथं पण जसं लॉईडनं सांगितलं सिमिलर वे आपण एक्सपेरिमेंटमध्ये तेच घडेल की आपल्याला होल स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही, तो लिमिटेड रिजनवरतीच मिळेल. ओके, नेक्स्ट बघा. आता याचं एक्सप्लेनेशन. बायप्रिझम इज प्रिझम हॅविंग व्हेरी लार्ज रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ इट इज अबाउट 180 डिग्री. त्यांनी सांगितलं बायप्रिझममध्ये रिफ्रॅक्टिंग अँगल 180 डिग्री असतो किंवा त्याच्या नियर असतो. ओके, नेक्स्ट बघा. इट इज अपियर टू द मेड 2 ॲक्यूट अँगल्स प्रिझम जॉईंट बेस टू बेस. त्यांनी सांगितलं की बायप्रिझममध्ये 2 ॲक्यूट अँगल असलेले प्रिझम असतात आणि ते बेस टू बेस जोडलेले असतात. When monochromatic light is made to pass through a narrow slit, ज्यावेळेस मोनोक्रोमॅटिक लाईट नॅरो स्लिटमधून पास होते त्यावेळेस काय होतं, द 2 वॉल ऑफ द बायप्रिझम, वॉलचा अर्थ काय, हाफ ऑफ बायप्रिझम फॉर्म 2 व्हर्च्युअल इमेज S1 अँड S2. इथं 2 वॉल तयार होतात किंवा 2 हाफ तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला S1 आणि S2 हे 2 व्हर्च्युअल सोर्स मिळतात. दीज आर 2 कोहरंट सोर्स, आणि ते कशा आहेत, दोन्ही पण कोहरंट सोर्स आहेत. The 2 waves coming from such 2 sources interfere each other and giving steady state interference pattern. त्यांनी सांगितलं की त्या 2 सोर्सपासून ज्या वेव्स बाहेर पडतील त्या वेव्ह एकमेकाला ज्यावेळेस इंटरफेअर करतील त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, तिथं इंटरफरन्स ऑफ लाईट मिळेल. नेक्स्ट आपण पाहणार आहे व्हॉट इज द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये काय सांगताल, द बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज ऑफ ऑब्स्टॅकल अँड स्प्रेडिंग इनटू जिओमेट्रिकल शॅडो. काय होतं, जनरली आपण पाहिलेलं आहे काय, तर एखाद्या ऑब्स्टॅकलवरती लाईट इन्सिडेंट होते. हा ऑब्स्टॅकल आहे, लाईटचा सोर्स आहे, स्क्रीन आहे. ज्यावेळेस या ऑब्स्टॅकलवरती लाईट इन्सिडेंट होते त्यावेळेस ती सरळ जात नाही तर ती बेंड होऊन जाते. सिमिलर वे इथं पण तसंच, ती सरळ जात नाही, बेंड होऊन जाते आणि आपल्याला काय मिळते, जिओमेट्रिकल शॅडो. ओके, त्या याची जो ऑब्स्टॅकल असेल त्या ऑब्स्टॅकलचे आपल्याला शॅडो मिळताना आपल्याला दिसते. ओके, नेक्स्ट बघा इथं काय दिलं, फेनोमेना ऑफ बेंडिंग ऑफ लाईट राऊंड द शार्प कॉर्नर किंवा एज म्हणतात त्याला किंवा स्लिट पण म्हणतात. अँड इट्स इनकॉर्चमेंट इंटू किंवा त्यालाच म्हणतात स्प्रेडिंग इंटू जिओमेट्रिकल शॅडो ऑफ ऑब्स्टॅकल इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. जर एखादी लाईट एखाद्या ऑब्स्टॅकलवरती इन्सिडेंट झाली तर ती लाईट त्या ऑब्स्टॅकलच्या एजपासून बेंड होते
व आपल्याला काय मिळतं तिथं, जिओमेट्रिकल शॅडो मिळतो. जिओमेट्रिकल शॅडो म्हणजे त्याच गोष्टीचा शॅडो मिळते, सावली मिळते आपल्याला. ओके, त्याला म्हणतात डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं, व्हॉट इज द टाईप्स ऑफ डिफ्रॅक्शन.